नमस्कार, मी रमेश गणकवार. न्यूज लोकशाहीसाठी आपले स्वागत आहे. बातमी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधाची. सविस्तर बातमीपत्र असे की दिनांक 20/9/2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगच्या गुंड कर्मचाऱ्याने पत्रकारांवर हल्ला केला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ न्यूज लोकशाहीसाठीकडून जिल्हा अधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की श्री योगेश खरे, G24 तास न्यूज, श्री किरण ताजने पुढारी न्यूज चॅनल, श्री अभिजित सोनवणे साम TV हे त्र्यंबकेश्वर शहरात साधू महंताच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असताना पार्किंग ठेकेदाराच्या गुंड कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला. तरी त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व ठेकेदाराचे लायसन कायमस्वरूपी कॅन्सल करण्यात यावे. सदर ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनात केलेल्या प्रमुख मागण्या: दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, ठेकेदाराचे असणारे संपूर्ण परवाने रद्द करण्यात यावीत, पत्रकारांवर हल्ले होणार नाहीत करिता शासनाने कठोर पावले उचलावीत, जखमी पत्रकारांना शासकीय मदत तातडीने मिळावी, पत्रकारांना संपूर्ण राज्यात टोल माफी व पार्किंग माफी असावी. निवेदन देण्यासाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी भीमराव शिंदे, निवासी संपादक आदेश वानखेडे, नाशिक जिल्हा प्रतिनिधी कैलास गावित, संपादक प्रकाश गांगुर्डे, पंचवटी विभाग प्रतिनिधी श्रीदेवी काणीकोरी, पवन पवार, लक्ष्मण राजगुरू, संतोष बोके इत्यादी कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार. अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या न्यूज लोकशाहीसाठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. विषय असा आहे, त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ या 24 तारखेला पत्रकार बांधवांना या पार्किंगच्या कर्मचारी ठेकेदारच्या लोकांनी जे मारहाण केली पत्रकार बांधवांना, त्यांच्या निषेध नोंदवण्यासाठी आम्ही पत्र दिले साहेबांना. आणि साहेबांनी आणि शासनाने एक असं पाऊल उचललं पाहिजे की जे पत्रकार आहेत, पत्रकारांना पूर्णतः संरक्षण दिलं पाहिजे. कायद्यानुसार जे गुन्हेगारांनी जो गुन्हा केलेला आहे त्र्यंबकेश्वर येथील, त्या गुन्हेगाराला अटक करून कडक शासन झालं पाहिजे. आणि यापुढे शासनाने आता नवीन कायदा तयार केला पाहिजे की पत्रकाराला कुठेही त्याच्यावर इजा झाली नाही पाहिजे, त्याला धमकवलं नाही पाहिजे, त्याला अडवलं नाही पाहिजे. शासनाने त्याला पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ. न्यूज लोकशाहीसाठी मी भीमराव शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी, मी आज निवेदन देऊन साहेबांसमोर 2 शब्द साहेब बोलतो. दिनांक 24 तारखेला जो पत्रकारावरून भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी न्यूज लोकशाहीसाठीच्या वतीने मी मुख्य संपादक रमेश गणकवार, उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी भीमराव शिंदे, आमचे संतोष बोके, तसेच लक्ष्मण राजगुरू, पठाणदादा असे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांना निवेदन दिलं आहे. जर या निवेदनावर शासनाने जर काही कारवाई केली नाही, ते ध्यानात घेतलं नाही, तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व महाराष्ट्रातील पत्रकार बंधूंना सोबत घेऊन न्यूज लोकशाहीसाठीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची शासनाने दखल घ्यावी आणि